महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे 28 फेब्रुवारी 2026 रोजी विमान दुर्घटनेत निधन झाले. नारायणगाव येथे दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन मुक्ताई समाज मंदिरात करण्यात आले होते. यावेळी सर्वच राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रसंगी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कृषीरत्न अनिल तात्या मेहेर, नारायणगावचे उपसरपंच योगेश उर्फ बाबू पाटे, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित खैरे, प्रकाश मामा पाटे, संजय वारुळे, रामदास अभंग, आशिष माळवतकर, रोहिदास केदारी, गणेश वाजगे, एकनाथ वाजगे, अशोक पाटे, संतोष वाजगे, नेहा पाटे, वारुवाडीचे माजी सरपंच विनायक भुजबळ, जंगल कोल्हे, आशिष फुलसुंदर, जालिंदर कोल्हे, ॲडव्होकेट राजेंद्र कोल्हे, ज्ञानेश्वर आवटी, प्रियंका शेळके आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी अमित बेनके, बाबू पाटे, विनायक भुजबळ, सुजित खैरे, रामदास अभंग, अनिल तात्या मेहेर यांनी अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. अकस्मात आपल्याला सोडून गेला. जी कल्पना आपण कोणी करू शकत नाही त्या पलीकडची गोष्ट घडलेली. अशी माणसं जन्माला यायला कित्येक वर्ष वाट पाहावी लागतात आणि समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये असा माणूस होण्यासाठी 40-40, 50-50 वर्ष लागले जातात. त्याला अजितदादांची सुद्धा बातमी आहे. अजितदादांच्या बाबतीत सांगायचं का, इथला प्रत्येक माणूस गेले अनेक वर्ष राजकारण, समाजकारण, शेती क्षेत्र, कोणतं क्षेत्र नाही दादांचं की ज्याच्यावर दादांनी प्रभुत्व मिळवलं आहे. कोणत्या क्षेत्रात ज्यांनी दादांनी काम नाही केलं, दादांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला नाही. मला ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.